नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी रमाकांत पुले या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे की गेल्या कित्येक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलन केले, वेळोवेळी मोर्चे काढले, पण भाव मिळत नव्हता। पण आता सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जवळपास 52 लाख हेक्टरपेक्षाही जास्त पेरा केलेले सोयाबीन पिकाला यावर्षी चांगला भाव मिळू शकतो। 6 ते 7 हजार रुपये भाव मिळू शकतो। तो कशा प्रकारे? तर केंद्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे, आयात शुल्क खाद्यतेलावर जे 20% वाढ केली आहे, त्यामुळे सोयाबीन पिकाला चांगल्या प्रकारे भाव मिळू शकतो। कारण पूर्वी खाद्यतेलावर 5% आयात शुल्क आकारला जात होता, आता तो खाद्यतेलावर 27% वाढविण्यात आला आहे। तर रिफाइंड तेलावर जो आयात शुल्क होता तो 13% होता, तो आता 35% वाढवण्यात येणार आहे, असं केंद्र सरकारने जाहीर केलं आहे। त्यामुळे मी केंद्र सरकारचेही आभार मानतो। गेल्या कित्येक दिवसापासून सोयाबीन या पिकाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा लागवड खर्चही फिटत नव्हता। सोयाबीन बाजारभावानुसार 4000 ते 5000च्या आत भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा लागवड खर्च फिटत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा सोयाबीनचा लागवड खर्च निघत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत येत होता। मात्र आता केंद्र सरकारने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या भारताचे कृषी मंत्री यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो खूप चांगल्या प्रकारचा निर्णय आहे आणि तो शेतकऱ्यासाठी खरंच खूप चांगला आहे। यामुळे काय होणार आहे की शेतकऱ्याच्या येणाऱ्या बाजारभाव सोयाबीनला जो बाजारभाव मिळणार आहे तो जवळपास 6 ते 7 हजार रुपयापर्यंत मिळू शकतो। देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांनी कालच एक प्रसार माध्यमाशी बोलताना ही माहिती दिली आहे, ऐकूया। शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्त भाव मिळावा म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, ज्या निर्णयांमुळे प्रचंड मोठा फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं, या ठिकाणी कच्च्या तेलावर कुठली आयात ड्युटी नव्हती, आयात शुल्क नव्हतं। 20% आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि रिफाइंड तेलावर 12.5%वरनं तो 32.5% करण्यात आलेला आहे। त्यामुळे सोयाबीनच्या शेतकऱ्याला प्रचंड मोठा त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि सोयाबीनच्या किमती बाजारामध्ये वाढण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे। यापूर्वीच सोयाबीनच्या खरेदीचा निर्णय देखील केंद्र सरकारने घेतलेला आहे, त्यामुळे सोयाबीनचा शेतकरी हा निश्चितपणे त्या ठिकाणी या निर्णयामुळे खूप मोठ्या प्रमाणात लाभान्वित होणार आहे आणि काही प्रमाणात कापसाच्या शेतकऱ्याला देखील या ठिकाणी त्याचा फायदा मिळणार आहे। आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय म्हणले हे आपण ऐकलेलंच आहे। यामुळे सोयाबीन पिकांना, जे शेतकरी सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात, या शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे। यासाठी नवीन घडामोडी आणि बातम्या आणि बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन बटन दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद।